Welcome all of you in the standard 8 student general science. We see last time the chapter is inside the atom, and now in this lecture we see the sub unit of that remaining parts of that previous is the electron and the distribution of electron, in which last time we see the protons and the neutrons, and the third part which is the nothing but a electron which is revolving around the nucleus in a circular orbit of an atom. Now we see what is the electron and its characteristics. Now we see in here, electron is a negatively charged subatomic particle. म्हणजे इलेक्ट्रॉन कोणता प्रभार असतो? ऋण प्रभार असतो. आणि हा ऋण प्रभार असल्यामुळं आणि इट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल ई. तो दर्शवला कशाने जातो? स्मॉल लेटर्स ई ने दर्शवला जातो. Each electron carries one unit of negative charge, one minus unit. Mass of an electron is near about 1800 times less than that of a hydrogen. हायड्रोजनच्या एका अणूच्या जे काय वस्तुमान आहे त्या वस्तुमानाच्या पेक्षा 1800 पटीने कमी असणारं वस्तुमान हे त्या इलेक्ट्रॉनचं असतं. म्हणजे किती प्रमाणात तो निग्लिजिबल आहे बघा. Therefore, the mass of an electron can be treated as negligible. या स्वरूपावरून एका अणूच्या हायड्रोजनच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीने कमी असणारं वस्तुमान जे काय असेल ते एका इलेक्ट्रॉनचं असू शकतं. यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो. आता पुढे पहा दिलेला आहे अजून माहिती द्यायची. इलेक्ट्रॉन इन अन एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट revolve in a discrete orbit around the nucleus. म्हणजे हा इलेक्ट्रॉन काय करतो तर न्यूक्लियसच्या त्या भोवती असणाऱ्या ठराविक ऑर्बिटमध्ये हा परिभ्रमण करत असतो आणि त्यामधील असणारी ऊर्जा ही कमी जास्त होत राहते. जेव्हा तो बाहेरच्या कक्षेत जातो त्यावेळेस ऊर्जा कमी होईल, आत येईल जास्त होईल आणि आत येताना तो कमी होते ऊर्जा. The orbit being three-dimensional in nature, a term cell is used instead of the term orbit. सेलच्या ऐवजी आपण त्याला काय म्हणणार आहोत आता? ऑर्बिट म्हणून संबोधणार आहोत. The energy of an electron is determined by the cell in which it is present. म्हणजे त्या अणू इलेक्ट्रॉनच्या बाबतीत विचार करता कोणत्या ऑर्बिटमध्ये तो आहे म्हणजे कोणत्या सेलमध्ये आहे इलेक्ट्रॉन, त्यावरून त्या अणू इलेक्ट्रॉनची असणारी ऊर्जा ही निश्चित होणार आहे. त्या ऑर्बिट कोणत्या कोणत्या आहेत? पहिली आहे का दुसरी आहे? मग आपण पाहिली पहिल्या कक्षेला आपण नाव दिलं तर के, नंतर एम, एल, एन या स्वरूपामध्ये. त्यानुसार आता इथं पाहणार आहोत नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन दी एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट इज इक्वल टू दी नंबर ऑफ प्रोटॉन इन दी न्यूक्लियस झेड. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जेवढे इलेक्ट्रॉन आहेत हे इलेक्ट्रॉनची संख्या ही कशावर अवलंबून असते तर ती प्रोटॉनवर अवलंबून असते. त्या न्यूक्लियसच्या केंद्रकातील असणाऱ्या प्रोटॉनवरती संख्या अवलंबून असते. Therefore, electrical charges are balanced and the atom is electrically neutral. म्हणजे निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स म्हणजे इलेक्ट्रॉन जेवढे आहेत तेवढेच काय आहेत पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स म्हणजे प्रोटॉनची संख्या आहे. म्हणजे दोघांची संख्या समान असल्यामुळं तो अणू इलेक्ट्रिकली न्यूट्रल राहतो म्हणजे तो बॅलन्स राहतो. म्हणजे त्यावर कोणत्या प्रकारचा प्रभाव पडत नाही, निगेटिव्हचा नसतो आणि धन पॉझिटिव्हचा पण नसतो. The mass of an electron being negligible. यामध्ये इलेक्ट्रॉनचं मास आपल्याला निग्लिजिबल दाखवलेले आहे. Therefore, the mass of an atom is mainly due to the protons and the neutrons in its nucleus. केंद्रकातील असणाऱ्या प्रोटॉनच्या आणि न्यूट्रॉनच्या एकत्रित संख्येनुसार किंवा त्यांच्या वस्तुमानाच्या नुसार त्या अणूचे असणारे वस्तुमान निश्चित होतं. कारण इलेक्ट्रॉनचं काय आहे 1800 पटीने कमी आहे कशाच्या हायड्रोजनच्या एका अणूच्या स्वरूपावरून. त्यामुळं त्याचं मास हे आपल्याला निग्लिजिबल आपण दर्शवलेलं आहे. The total number of protons and neutron in an atom is the atomic mass number. हे सगळ्यात महत्वाचं आहे. व्याख्या दिलेली आहे आपल्याला. atomic mass number म्हणजे अणुभारांक. एखाद्या मूलद्रव्यातील असणाऱ्या अणूचा अणुभारांक काय दर्शवतो तर त्या अणूतील असणाऱ्या केंद्रकातील
प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या एकत्रित संख्येला ॲटॉमिक मास नंबर म्हणजे अणुभारांक असं म्हणतात. ऑफ दॅट एलिमेंट मास नंबर इज डिनोटेड बाय द सिम्बॉल ए. हा कॅपिटल ए ने दर्शवला जातो. द कन्व्हेन्शन टू डिनोट atomic symbol, atomic number and mass number are together is shown as follows. यामधील असणाऱ्या सर्व घटकांचा एकत्रित विचार करता एखाद्या एलिमेंटच्या बाबतीत असणारा सिम्बॉल हा कसा दर्शवायचा जातो. अणुअंक असू द्या की अणुवस्तुमानांक असू द्या या स्वरूपात दर्शवला जातो. सिम्बॉल म्हणजे काय तर ते मूलद्रव्य कोणतं आहे किंवा तो ॲटम कशाचा आहे तो इथं लिहिला जाईल आणि त्याच्या खालच्या बाजूला झेड आज काय दर्शवलेला आहे तो असेल त्याचा अणुअंक म्हणजे काय ॲटॉमिक नंबर. वरती ए म्हणजे काय असेल ॲटॉमिक मास नंबर म्हणजे अणुभारांक अणुवस्तुमानांक. फॉर एक्झाम्पल द कन्व्हेन्शनल सिम्बॉल लुक हिअर C612 that means that the atomic number that is the proton number of carbon is 6. कार्बनच्या बाबतीत जर आपण पाहिलं ॲटॉमिक नंबर म्हणजे काय असतो तर त्या मूलद्रव्याच्या केंद्रकात असणाऱ्या प्रोटॉनची संख्या म्हणजे असेल तो अणुअंक असेल. अँड द मास नंबर ऑफ कार्बन इज 12. मास नंबर म्हणजे काय आला तर त्याच्या केंद्रकातील असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या एकत्रित जी काय संख्या असेल तिला म्हणलं जातं अणुवस्तुमानांक. फ्रॉम दिस इट इज ऑल्सो लर्न दॅट दी सिम्बॉल्स ऑफ द कार्बन कंटेन्स 12-6 म्हणजे काय इथं कोणाची संख्या आली इलेक्ट्रॉनची आली न्यूट्रॉनची आली. न्यूट्रॉनची संख्या किती आली 6 न्यूट्रॉन्स झाली. म्हणजे या ठिकाणी 12 ही संख्या कशाची आहे ॲटॉमिक मास नंबरची आहे. यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स आहेत आणि ही संख्या 6 ही दर्शवते कशाची आहे फक्त प्रोटॉनची संख्या दर्शवते. यावरून आपल्याला न्यूट्रॉनची संख्या किती आहे ती काढता येऊ शकते. इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे ती देखील काढता येऊ शकते. इलेक्ट्रॉनची संख्या असेल 6. जेवढे प्रोटॉन आहेत तेवढेच काय असतील इलेक्ट्रॉन असतील आणि यामधून 12तून 6 गेले राहिले किती 6. म्हणजे 6 कशाची संख्या आहे तर ती आहे न्यूट्रॉनची संख्या आहे. अशा स्वरूपाचं आपल्याला एक उदाहरण आपल्याला स्पष्ट करून दिलेले. आता पुढे पाहणार होतो आपण पहा यूज युअर ब्रेन पॉवर. आपल्या मेंदूच्या असणाऱ्या क्षमतेचा वापर करायचा आहे. पहा आता या ठिकाणी काय काय दिले. द सिम्बॉल यूज फॉर ऑक्सिजन इज O. आता सिम्बॉल आपण कशाने दर्शवतो ऑक्सिजन हा O ने दर्शवतो. देर आर 8 प्रोटॉन्स अँड 8 न्यूट्रॉन्स इन इट्स न्यूक्लियस. केंद्रकामध्ये किती असतात मग त्याच्या 8 प्रोटॉन आहेत आणि 8 न्यूट्रॉन्स आहेत. फ्रॉम दिस डिटरमाइन द ॲटॉमिक नंबर Z and mass number A of oxygen and arrange these in the conventional symbol. म्हणजे यामध्ये आपल्याला या दोघांचा वापर करायचा आहे आणि आपल्याला सिम्बॉल कसा लिहितो कसा लिहायचा आहे. या ठिकाणी आपल्याला दिले पहा ॲटॉमिक नंबर काय आहे तो Z ने दर्शवतात आणि मास नंबर कशाने दर्शवतात A ने दर्शवतात. या ठिकाणी सिम्बॉल आपला काय आहे O आहे. वरच्या दिशेला कोणता असेल अंक A लिहिला जातो. खाली काय असेल Z असतील. हे म्हणजे काय तर या प्रोटॉनची आणि न्यूट्रॉनची एकत्रित संख्या 8 आणि 8 झाली किती 16 आणि खालच्या बाजूला काय असेल झेड जो लिहितो ते असेल संख्या फक्त प्रोटॉनची संख्या असेल ती असेल 8. मग आपला सिम्बॉल कसा लिहिला जाईल तर O वरती संख्या असेल 16 आणि खालच्या डाव्या बाजूला कोपऱ्यात असेल ती संख्या 8. अशा स्वरूपात आपल्याला ऑक्सिजनचा लिहिता येईल. पुढचं दिले पहा ॲटॉमिक नंबर ऑफ कार्बन इज 6. ॲटॉमिक नंबर काय आहे त्याचा 6 आहे म्हणजे प्रोटॉनची संख्या झाली 6. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर देअर इन ए कार्बन ॲटम. प्रोटॉनची संख्या जर 6 असेल ॲटॉमिक नंबर दिलेला आहे 6 ही संख्या कशाची प्रोटॉनची. प्रोटॉन जेवढे 6 आहेत तेवढेच काय असतात इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजेच या ठिकाणी कार्बनच्या अणूमधील इलेक्ट्रॉनची संख्या देखील किती असेल 6च असेल. पहा पुढं तिसरं दिले सोडियम ॲटम कंटेन्स 11 इलेक्ट्रॉन्स. व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम. इलेक्ट्रॉनची संख्या इथं 11 दिलेली आहे. 11 ही काय इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे प्रोटॉन देखील किती असणार आहेत 11च असेल. प्रोटॉनची संख्या म्हणजेच काय असते ॲटॉमिक नंबर असते. म्हणून सोडियम या अणूच्या केंद्रकात 11 हे काय असेल प्रोटॉन असतील म्हणजेच ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम इज इक्वल टू 11. नाव लुक हिअर द ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर ऑफ मॅग्नेशियम are 12 and 24 respectively. How will you show
दिस बाय द कन्व्हेन्शनल सिम्बॉल. मग आता या ठिकाणी Mg म्हणजे मॅग्नेशियम हे आपल्याला दर्शवायचं आहे. मग सिम्बॉल सांगितला तसा. इथे ॲटॉमिक नंबर काय आहे तर प्रोटॉनची संख्या दाखवली. म्हणजे झेडची संख्या आपल्याला मिळाली 12. हे म्हणजे काय मास नंबर आहे तो किती आहे 24. मग सिम्बॉल काय लिहिणार Mg 24 वरती लिहिले जाते डाव्या बाजूला, खालच्या बाजूला किती असतील 12 लिहिले जाते. म्हणजे प्रोटॉनची संख्या 12 आणि 24 ही संख्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकत्रित बेरीज म्हणजे 24 आली. आता पुढचं दिले पहा द ॲटॉमिक नंबर अँड ॲटॉमिक मास नंबर ऑफ कॅल्शियम आर 20 and 40 respectively. Deduct the number of neutron present in the calcium nucleus. यावरून दिलेल्या माहितीवरून ॲटॉमिक नंबर किती आहे तर कॅल्शियमचा 20 आहे आणि मास नंबर किती आहे 40 आहे. यावरून आपल्याला न्यूट्रॉन्स किती आहेत ते पाहिजे. न्यूट्रॉन्स कसे शोधणार 20 हे काय आहेत प्रोटॉन्स आहेत आणि अणुकेंद्रकामधील 40 हे काय दर्शवतात मास नंबर दर्शवतात. मास नंबर काय असतं प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स यांची एकत्रित बेरीज असते. म्हणजे आपल्याला प्रोटॉन्स कळालेत 20 आहेत. 20 हे 40 मधून वजा केले राहिले किती 20. मग हे 20 का असेल आपल्या कॅल्शियमच्या अणुतील असणाऱ्या न्यूक्लियसच्या न्यूट्रॉनची संख्या असेल. अशा स्वरूपात हे आपण 5 प्रश्न पाहिले. आता पुढचा घटक दिलेला आहे आपल्याला त्यामधला डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन. मग हे सर्व इलेक्ट्रॉन त्या अणुच्या केंद्रकाच्या भोवती असणाऱ्या ऑर्बिट्स मध्ये कसे विखुरलेले आहेत ते आपण आता पाहणार आहोत. ॲज पर बोर्स ॲटॉमिक मॉडेल. बोर या शास्त्रज्ञांनी प्रसिद्ध केलेलं किंवा त्यांनी मांडलेले जे काय ॲटॉमिक अणुचं मॉडेल आहे त्यामध्ये काय बा इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व इन स्टेबल सेल्स. These cells have a definite energy. The cell nearest to the nucleus is called the first cell. केंद्रकाच्या जवळ सगळ्यात जी काय कक्षा आहे किंवा जे ऑर्बिट आहे त्या ऑर्बिटला आपण काय म्हणतो पहिली कक्षा. The next cell is called the second cell. A symbol N is used for the ordinal number of a cell. The cells are referred to by the symbols K, L, M, N corresponding to the ordinal numbers. म्हणजे ह्यानुसार आपण दिलेल्या ऑर्बिटला नाव दिलीत पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी काय असेल तशी आणि त्याला आपण ऑर्बिटला देखील नाव दिलीत K, L, M, N या स्वरूपानुसार. त्या प्रत्येक कक्षेच्या अनुसार यांची किंमत आपण वेगळी धरली आहे. The maximum number of electron a cell can be contain is obtained by the formula is equal to twice n raised to 2. म्हणजे या ठिकाणी जेव्हा एखाद्या सेल मधील किती इलेक्ट्रॉन्स आहेत हे दर्शवण्याकरता आपल्याला एक फॉर्म्युला दिलेला आहे. तो फॉर्म्युला काय सांगतो 2 गुणिले n चा वर्ग. म्हणजे n ही काय संख्या तर तुम्ही कोणत्या कक्षेच्या मधील इलेक्ट्रॉनची संख्या शोधणार आहात पहिली आहे का दुसरी आहे का तिसरी आहे का चौथी आहे त्यानुसार त्या यांची किंमत आपण ठेवायची आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये जी काय किंमत ठेवल्यावर ती एवढी संख्या ही त्या इलेक्ट्रॉनची त्या ऑर्बिट मधील असणारी आहे. तेव्हा मॅग्निट्यूड ऑफ n increases the energy of electron in that cell increases. जेव्हा त्यातील असणारी संख्या वाढत जाईल त्या स्वरूपात त्या इलेक्ट्रॉनची संख्या देखील त्यामधील वाढत जाणार आहे. आता हा एक चार्ट आहे आपल्याला या चार्ट नुसार आता आपल्याला या फुलफिल करून घ्यायचे. पहा सेलचा नंबर दिलेला आहे आणि त्यानुसार इथं नाव दिलेत KLMN. इथं n आहे n इज इक्वल टू 1. इथं काय असणार आपण 2 लिहिणार इथं 3 लिहायचा आणि इथं काय लिहिणार 4 लिहायचा. इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द सेल म्हणजे प्रत्येकामधील असणारी कॅपॅसिटी काय आहे ते आपण यामध्ये भरत जाणार आहोत. मग फॉर्म्युला काय आपला पहा 2 into n raised to 2. That means in the first n is equal to first we substitute here the n is equal to 1. Then we write in here the number of electron in this box is equal to 2 into 1. 1 raised to 2 that means 1. 2 into 1 is equal to 2. That means the first orbit or a first cell in which how many electrons are present? There are the 2 electrons are present. Now here we substitute here the 2 in this box. L is equal to 2. What is the number of the L? Is the 2. So that here the formula will be changed as 2 into 2 raised to 2. That means 2 raised to 2 is get here 4. So that 2 into 4 is equal to 8. Therefore, number of electrons in this the second cell, there are 8 electrons are present. Now we substitute here the 3. Then we get here the formula as 2 into 3 raised to 2.
3 raised to 2 is nothing but a 9. Now 2 into 9 is equal to 18. So that number of electrons in the third cell is 18. And now here n is equal to 4. Look here, n is equal to 4. Substitute here. Then we get as 2 into 4 raised to 2. 4 raised to 2, that means 16. And 2 into 16 is equal to 32. Therefore, in the fourth orbit or a cell, the number of electrons are 32. So that this is the completion of this table. And we know it very well. Now we see, write the maximum number of electrons in the cell using the above table. K cell is equal to 2. मी इथं आपल्याला ती लिहायचे किती इलेक्ट्रॉन्स आहेत 2. नंतर पुढची सेल आहे एम एल, यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 8. तिसऱ्या सेल मध्ये एम मध्ये किती आहेत 18 आणि एन सेल मध्ये किती आहेत 32. अशा स्वरूपात आपण हे लिहू शकतो. आता पुढचं दिले आपल्याला घटक पहा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स. In the first we see that here we have seen that 2, 8, 18 but 32 electrons can be accommodated in the cells K, L, M, N respectively. आताच आपण चार्टच्या द्वारे कोणत्या सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन येतात ते आपण पाहिलेलं आहे. This is the maximum capacity of that cells. Electrons in an atom are distributed in the cells according to their maximum capacity. त्या सेल मधील असणाऱ्या इलेक्ट्रॉनची क्षमता किती स्वरूपात आहे तेवढे आपण तिथं दर्शवलेले आहे. The cell-wise distribution of the electron in an atom of an element is called the electronic configuration of that element. Each electron has a definite energy as per the cell in which it is present. Energy of an electron in the first cell is the lowest. Energy of the electron in the subsequent cell goes on increasing with the ordinal number of the cell. पहिल्या कक्षेमधील असणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा किंवा क्षमता काय असेल कमी असेल. जशी कक्षा वाढत जाईल त्या प्रमाणात त्या इलेक्ट्रॉनची असणारी ऊर्जा ही वाढत जाते आणि त्यानुसार जी संख्या देखील वाढत जाते. The electronic configuration of an element is such that the energy of all the electrons together is the maximum possible. Electrons get a place in the cell in accordance with the maximum capacity of the electronic cell in an atom and the increasing order of energy. ह्यानुसार जेवढे इलेक्ट्रॉन्स असतील तेवढ्या स्वरूपात त्याची ऊर्जा जास्त असेल. Let us now look at the electronic configuration of atom of some elements. खाली आपल्या तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यामध्ये विविध मूलद्रव्यांची नावं आणि त्याच्यामधील असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे त्याचे डिस्ट्रीब्युशन कसं येईल ते आपण आता पाहणार आहोत. The rows 1 to the given 3 are filled in this table according to how to fill this rest of the table. पुढचा टेबल आपल्याला परिपूर्ण करून घ्यायचा आहे. तर पहा काय टेबल दिलेले आपल्याला. पहिल्या कॉलम मध्ये काय सांगितले आपल्याला ऍटम दिलेले आहेत, कोणते कोणते मूलद्रव्य आहेत त्यांची नाव दिलेली आहेत, त्यांचे सिम्बॉल सांगितलेले आहेत या ठिकाणी आणि इलेक्ट्रॉन नंबर इन दी ऍटम. त्या मूलद्रव्यामधील असणाऱ्या अणूमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांची संख्या देखील आपल्याला या ठिकाणी दर्शवलेली आहे. नंतर आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स दर्शवणार आहोत. सेल वाईज सेल सिम्बॉल मॅक्सिमम कॅपॅसिटी. पहिल्या कक्षेत 2 आहेत, दुसऱ्यामध्ये 8 आहेत, तिसऱ्यामध्ये 18 आहेत आणि एन तिसऱ्यामध्ये चौथ्यामध्ये 32 आहेत. या स्वरूपात त्या मूलद्रव्यांची असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या आपल्या यामध्ये विभागायची आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन दिस न्यूमेरिकल फॉर्म मध्ये कशा स्वरूपात असेल ते आपण इथे लिहिणार आहोत. पहिले आपल्याला दाखवले बा इथं हिलियम हायड्रोजन दाखवलाय H1 एक इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे पहिली कक्षा त्याची इनकम्प्लीट आहे. पहिल्या कक्षेत एकच इलेक्ट्रॉन्स आहे आणि इथं किती दर्शवलाय 1. नंतर हिलियम दाखवलाय H त्याचं काही सिम्बॉल आहे, त्यामध्ये जास्त इलेक्ट्रॉन्स किती राहतात 2 असतात. पहिल्या कक्षेमध्ये 2च इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे, त्यामुळे पहिले 2 इलेक्ट्रॉन पहिल्या कक्षेत राहतील आणि यामुळं इथं 2 लिहिलेलं आहे. पुढच्या लिथियम मध्ये किती आहे 3 आहेत. पहिल्या कक्षा पूर्ण झाली फुलफिल झालेली आहे 2. एक राहिलेला इलेक्ट्रॉन पुढच्या दुसऱ्या कक्षेत जातो.
यानुसार आपल्याला इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आले त्याचं 2 आणि 1 या स्वरूपात आपण लिहित गेलो तर आपल्याला काय दिसेल पाहिजे तसं आहेत. इथे किती असतील 2, दुसऱ्या कक्षेत असतील 4. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहिणार काय 2 आणि 4. पुढचं दिलंय नायट्रोजन, त्यामध्ये किती 7 आहेत. पहिल्या कक्षेमध्ये 2 झाले, दुसऱ्या कक्षेत राहिलेले आले 5 आणि इथं काय असेल मग 2 आणि 5 असेल. पुढे ऑक्सिजन दिलाय, त्याच्यामध्ये किती आहेत इलेक्ट्रॉनची संख्या 8 आहे. पहिल्या कक्षा पूर्ण होईल 2 नी, राहिले सगळे 6 हे दुसऱ्या कक्षेत आले. लिहिलं आपण लिहिणार 2 आणि 6. त्याचप्रमाणे इथं फ्लोरीन आहे, फ्लोरीन मध्ये 9 आहेत. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आले, राहिलेले उर्वरित सर्व 7 हे या दुसऱ्या कक्षेत आले. इथं आपण लिहिणार 2 आणि 7. त्यानंतर निऑन आहे, हा इनर्ट गॅस एलिमेंट्स आहे. या ठिकाणी किती 10 आहेत. पहिल्या कक्षेत पूर्ण झाली 2 नी, राहिलेले 8 इलेक्ट्रॉन हे दुसऱ्या कक्षेत झाले. म्हणजे पहिली कक्षा आणि दुसरी कक्षा याची परिपूर्ण आहे. हा निष्क्रिय वायुमूलद्रव्य आहे निऑन. त्याच्या दोन्ही कक्षा परिपूर्ण झालेल्या आहेत. इथं काय लिहिता 2 आणि 8 लिहिता येईल. त्यानंतर सोडियम दिलेलं आहे. सोडियमचं काय सिम्बॉल Na आहे. त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 11 इलेक्ट्रॉन्स आहेत. पहिल्या कक्षेत 2 झाले, त्यानंतर राहिलेले 8 इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेत येतील. राहिलेला 1 इलेक्ट्रॉन हा तिसऱ्या कक्षेत येईल, कारण 2 कक्षा परिपूर्ण आहेत. 1 इलेक्ट्रॉन राहतो तो तिसऱ्या कक्षेत जातो. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं 2, 8 आणि 1. पुढचं इथं क्लोरीन दिलेलं आहे. क्लोरीन मध्ये काय आहेत 17 इलेक्ट्रॉन्स आहेत. पहिल्या कक्षेमध्ये 2 झाले, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 झाले आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन झाले. या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं तयार 2, 8 आणि 7 या स्वरूपात आर्गॉन आहे. आर्गॉनच्या बाबतीत काय देखील हे असंच होतं. इथं काय 2 येतील पहिल्या कक्षेत, दुसऱ्या कक्षेत 8 झाले 10, राहिलेले 8 इलेक्ट्रॉन तिसऱ्या कक्षेमध्ये येतील. हा काय आहे 2, 8 आणि 8 अशा स्वरूपात हे 18 झाले. पुढचं काय आहे ब्रोमिनी. ब्रोमिन मध्ये किती आहेत 35 आहेत. पहिल्या कक्षेमध्ये 2 राहतील, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 राहतील आणि नंतर तिसऱ्या कक्षेमध्ये किती होऊ शकते पहा 2, 8, 10 झाले. मग राहिले किती 25 राहिले, त्यातले 18 इथे घेतले. 18 राहिले नंतर 25 मधले 18 इथं गेले, राहिले 7. मग 7 हे चौथ्या कक्षेमध्ये येतील. 2, 8, 18 आणि 7 अशा स्वरूपात हे ब्रोमिनचे आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळू शकतं. आता या स्वरूपाने हा आपला टेबल परिपूर्ण करायचा आणि तो नोटबुक मध्ये आपल्याला पूर्ण करून लिहायचा आहे. पुढचं पहा दिलेलं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन दिस न्यूमेरिकल फॉर्म कंटेन्स नंबर सेपरेटेड बाय ए कॉमा. ह्यामध्ये ज्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहितो शेवटच्या त्या कॉलम मध्ये, तर ते आकडे हे विभागून लिहिताना आपण त्यामध्ये कशाचा वापर केलाय कॉमाचा वापर केलाय. पहा पुढं हिअर द नंबर्स इंडिकेट the electron number in the cells with increasing order of energy. For example, in electronic configuration of sodium is electronic configuration काय सोडियमचं 2, 8, 1 हे आपण लिहिलेले. It means that the total 11 electrons in the sodium are distributed as 2 in the first cell K, 8 in the cell L, and 1 in the cell M. Electronic configuration of an atom can also be represented by cell diagram as shown in the figure 5.8. पुस्तकामध्ये आपल्याला आकृती दर्शवलेली आहे. अशा स्वरूपात आपण हा घटक परिपूर्ण केलेला आहे. आता पुढचा घटक पहा दिलेला आहे व्हॅलेन्सी अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. व्हॅलेन्सी म्हणजे काय तर एखाद्या मूलद्रव्याच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स शिल्लक आहे त्याची कक्षा पूर्ण करण्यासाठी, मॅक्झिमम कॅपॅसिटी पूर्ण करण्यासाठी जेवढी संख्या कमी आहे त्या संख्येला म्हणतो आपण valency. But we have in the last chapter that the valency means the number of chemical bonds formed by an atom. We also show that generally the valency of an element remains constant in the compounds. या स्वरूपाची माहिती आपण पुढच्या चॅप्टरला पुढच्या तासाला पाहणार आहोत, पुढच्या तासिकेला. त्यामुळं आपण आज इथंच थांबू. धन्यवाद आपण सर्व सहभाग घेतल्याबद्दल. थँक्स ऑल ऑफ अस.